कशा प्रकारे लोकशाहीचं काम करणाऱ्यांवर हल्ले या महाराष्ट्रात होताना आपल्याला दिसतात. आम्ही प्रत्यक्ष अनुभव घेतलेला आहे, त्यामुळे विस्तृतपणे आपल्यासमोर मांडतो. सोनर सरांनी जेव्हा ही माहिती विचारली तेव्हा ती काही खूप रंगतदार पद्धतीने सांगता येत नाही, पण ही वस्तुस्थिती म्हणून आम्ही आपल्यासमोर मांडली. आणि त्यातून एक दिसते की कायदा आणि सुव्यवस्था महाराष्ट्रात काही राहिली नाही. आपण असं म्हटलं तर देवेंद्र फडणवीसांना राग येतो, एकनाथ शिंदेला राग येतो, कायदा आणि सुव्यवस्था राहिली नाही. तुम्ही कसं म्हणता, आम्ही त्याचा अनुभवलेला आहे प्रत्यक्ष. कायदा आणि सुव्यवस्था राहिली नाहीच हे वास्तव. मग जेव्हा फोन आला आम्हाला तिथून निघताना की तुम्हाला याच्याबद्दल तक्रार करायची आहे, मी म्हटलं आम्ही काय तक्रार करायची? पोलीस तिथे हजर होते, पोलिसांसमोर झालेला सगळा प्रकार आहे. तुमच्याचपैकी कोणीतरी कंप्लेंट व्हा, तुम्ही तक्रार दाखल करा, FIR दाखल करा, आमचे स्टेटमेंट घ्या, आम्ही देतो. आपण तक्रार काय दाखल करायची? म्हणजे दखलपात्र गुन्हा असेल तेव्हा पोलीस काय बघायची भूमिका घेणार का? तर यांना असं वाटते की आपण तक्रार दिली पाहिजे. प्रत्येक वेळेस आपण पाहतो की कोणीतरी तक्रार दिली पाहिजे, मगच पोलीस ॲक्टिव्हिटी होणार. पोलिसांची जबाबदारी नाही आहे का की जेव्हा दखलपात्र गुन्हा घडत असेल, भयंकर काहीतरी घडतं, तर स्वतःहून त्यांनी तक्रार घेतली पाहिजे, त्यांनी लिहिली पाहिजे, स्वतः तक्रारदार झालं पाहिजे. तसं त्यांनी केलं नाही. मग आम्ही तक्रार दिली तर पोलीस कमिशनर जे आहेत पुण्याचे, त्यांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली. त्यांनी सांगितलं की या प्रकरणामध्ये 307चा गुन्हा काही नोंदवता येत नाही, कारण की तसं जीवे मारण्याचा त्यांचा उद्देश होता असं आम्हाला दिसत नाही. म्हणजे काय, याचा अर्थ काय? जेव्हा एक 50-60 जणांचा मॉब आता काठ्या घेऊन, रॉड घेऊन, दगड घेऊन आणि ते पेवर ब्लॉक पण उचलून आपल्या गाडीवर टाकतात, तेव्हा जीव मारण्याचा त्यांचा काही उद्देश नाही आहे. मला इथे डोक्यात रॉड लागला, तर काच लागली, इथून रक्त आला, तरी पण जीव मारण्याचा प्रश्न नाही. बरं, दुसरी गोष्ट, तुम्ही पोलीस आहे, तुम्ही पोलीसची जबाबदारी करा, तुम्ही न्यायाधीश पण होण्याचा प्रयत्न कसा काय करता? किंवा याच्यात प्रथम दर्शनी असं दिसते की 307चा गुन्हा हे चुकीचंच आहे मुळात. कारण की देवेंद्र फडणवीस आणि इतरांनी त्यांना फोन करून सांगितलं की यांच्या प्रकरणामध्ये जास्त दखल घ्यायची नाही, गंभीर गुन्हा नोंदवायचा नाही. कारण काय, यांनी दोघांनी पण नावं नसेल सांगितलं तरी मी सांगतो आपल्याला, भारतीय जनता युवा मोर्चा, पतित पावन संघटना, जे अजितदादासोबत गेलेले आहेत ते गुंड प्रवृत्तीचे काही राष्ट्रवादीचे लोक आणि अशा फंडामेंटलिस्ट फोर्सेस म्हणजे हिंदुत्ववादी कट्टर ऑर्गनायझेशनचे लोक, हे सगळे होते हल्ला करणारे. मग यांना वाचवणारे जर गृहमंत्री असतील, यांना वाचवणारे जर पुण्याचे पोलीस कमिशनर असतील, तर आम्ही काय नाही म्हणायचं की कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती राहिली नाही? तुम्ही गुंड लोकांना संरक्षण देणार आहात का? हा प्रश्न. आता दुसरा प्रश्न तुम्ही विचारलेला जो आहे तो बदलापूरबद्दलचा. बदलापूरची घटना एन्काउंटरची झाल्यावर जे काही पोस्टर लागले की देवेंद्र फडणवीस यांचं एक मोठं पोस्टर, त्याला त्या बाहुबलीचे कपडे घालून त्याचा चेहरा त्याच्यावर लावलेला आहे आणि बदलापूर या शब्दांचा वापर करून असं लिहिलेलं आहे, बदलापुरा. मग हा एकनाथ शिंदे त्यांचे असे फोटो की मी लहान मुलींच्या अत्याचारांना सोडणार नाही असा मुख्यमंत्री आम्ही पाहिला नाही, म्हणजे त्याची तारीख करणारे पोस्टर्स लागले. सगळे सरकारी लोक आणि सरकारच्या बाजूने हे दोघं जण सातत्याने सांगायला लागले की बदला पुरा झालेला आहे, आता त्या मुलीला न्याय मिळाला. आता सुंदर साहेब, तुम्ही स्वतः संविधानिक अशा प्रश्नांवर इतक्या वर्षांपासून प्रबोधन करता, तुम्ही सांगा कायदा हातात घेणं हे संविधानिक कसं करायचं? आणि बदला पुरा हे कसं काय वाटतं? कायदा हा बदला घेण्याचं माध्यम आहे का? कायदा हा न्याय मागण्याचा मार्ग आहे. मग हे राजकीय लोक देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे सारखे हे जर अशा प्रकरणाला बदला पुरा झाला आमचा आता असं म्हणत असतील, आता इथे लहान मुलं आहेत तर कोणी लहान मुलं कोणी असतील एक दोन, कोणत्याही लहान मुलाला विचारला की पोलिसांजवळ बंदूक शोसाठी असते का? शोसाठी असते का? नसते. कोणी लहान मुलगा 5व्या वर्गाला सांगितलं होते की पोलिसांजवळ बंदूक शोसाठी नसते, गुंड लोकांचा नायनाट करण्यासाठी, स्वतःचं संरक्षण करण्यासाठी, देशाचं रक्षण करण्यासाठी असते. हे माहीतच आहे ना. पण आपलं दुर्दैव पहा, आपल्या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्याला सांगतो की ते काय बंदूक त्यांच्याजवळ आम्ही शोसाठी दिलं होतं का? अरे आम्हाला माहिती आहे ना शोसाठी नाही आहे म्हणून ते, पण तुमची बेकायदेशीरता राबवण्यासाठी बंदुका दिलेल्या आहेत ना पोलिसांना? हा प्रश्न. आम्ही बदलापूरच्या घटनेमध्ये माझा काही संबंध नसताना जर स्त्रियांनी सांगितलं, आमचा काही त्या केसशी संबंध नव्हता, कारण की अशा घटना घडतात, आम्हाला वाईट वाटते, आपण काहीतरी करावं असं वाटते, पण मला माहीत आहे की पोलिसांची अरेरावी आणि वागणूक कशी असते या प्रकरणात, सरकारची भूमिका काय असते, अनेकदा अनुभव घेतलेला आहे. आपणच सगळीकडे जाऊन कसं पडणार असं वाटतं.
त्या दिवशी अनायसे तिथे आम्ही होतो आणि तिथले वकील आले, आम्हाला विनंती केली त्या मुलीचं वकीलपत्र तुम्ही घ्या. लगेच त्यांनी त्या मुलीच्या आईवडिलांना बोलावलं, ते आले, त्यांनी वकीलपत्रावर सही दिली आणि आम्ही तिथे वकीलपत्र दाखल केलं. तिथे मीडियासमोर सुद्धा वकीलपत्र दाखल केल्यावर हे सांगितलं की या लहान मुलींवर अत्याचार करणाऱ्याला कडक शिक्षा द्यावी. आमचा उद्देशच होता कडक शिक्षा झाली पाहिजे, पण कडक शिक्षा झाली पाहिजे असं म्हणताना कायद्याच्या प्रक्रियेतून शिक्षा झाली पाहिजे हे अपेक्षित आहे. जर एकनाथ शिंदे यांची प्रतिष्ठा महत्वाची होती, कारण की त्यांच्या जिल्ह्यात ते प्रकरण घडलेलं आहे. जर यांना प्रतिष्ठा महत्वाची वाटली जास्त त्या शाळेची, आदर्श शिक्षण संस्था नावाच्या शाळेची, ज्याचे सगळेजण ट्रस्टी वगैरे हे भाजपशी संबंधित आहे, भाजपची आणि संघाचे लोक आहेत, तर तुम्ही विचार करा ना, ही असा मुख्यमंत्री आणि असा उपमुख्यमंत्री कसा काय असू शकतो की त्या लहान मुलीच्या प्रतिष्ठेपेक्षा, त्या लहान मुलीला न्याय मिळाला पाहिजे हे वाटण्यापेक्षा त्याला स्वतःची राजकीय प्रतिष्ठा महत्वाची वाटते आणि त्या शाळेची प्रतिष्ठा महत्वाची वाटते. आणि मग हे सगळं नेहमीसाठी दडपून टाकण्यासाठी त्या माणसाचा एन्काउंटर केला जातो. याच्याबद्दल कोणीच काही बोलायचं नाही. बोललं तर ते म्हणतात की हे असं करत होते, इथे पण आता उभे राहिले आणि तिथे पण आता ते म्हणतात की या अत्याचारी माणसाला तुम्ही का मारा. अत्याचारी माणसाला शिक्षा देण्यासाठी कायदे आहेत, तुम्ही स्वतः शिक्षा देऊ शकत नाही. हा आमचा मुद्दा होता. दुसरा आमचा महत्वाचा मुद्दा त्यातला होता की बदलापूरच्या केसमध्ये त्या मुलीच्या संदर्भात जर पूर्ण प्रक्रियेतून केस चालली तर आपल्या हे लक्षात आलं असतं की या लोकांची गुन्हेगारी मानसिकता काय असते. जे लहान लहान मुलींचा छळ करतात, अत्याचार करतात, लैंगिक छळ करतात, त्यांची मानसिकता काय असते, कसा अशा प्रकारचा गुन्हा ते करण्याची प्रेरणा त्यांना मिळते. मग त्यांना सोबत कोण कोण करतात. या आदर्श शिक्षण संस्था शाळा व्यवस्थापनामध्ये काही त्रुटी होत्या का, ज्याचा फायदा गैरफायदा या माणसाने घेतला. याला कोणी मदत केली का, याचा कोणी गुन्हा माहीत झाला पहिला तेव्हा माफ करून दिलं होतं, आता असं नाही करायचं असं करून झाकून टाकलं. हे जर सगळं माहीत झालं असतं तर आपल्याला महाराष्ट्रातल्या सगळ्या शाळांमध्ये जिथे लहान लहान मुली शिक्षण घेतात त्या सगळ्यांना संरक्षण देण्याची एक मोठी सर्वकष योजना तयार करतात. पण आता हे डोक्यावर येऊन बसले एकनाथ शिंदे न शिकलेले. मग आता असंच होणार. म्हणून माझं म्हणणं आहे की बिंडोक लोकांच्या हातात आणि मूर्ख लोकांच्या हातात राजकारण केल्यावर नेहमी असं झालेलं आहे. आणि त्यामुळे ते एन्काउंटरला समर्थन करतात. त्यांनी तो माणूस मारून टाकला नाही. माझ्या दृष्टीने महत्वाचं आहे आणि वाईट वाटणारी गोष्ट ही आहे की त्यांनी तो माणूस मारला नाही. तो माणूस मारला त्याचं आम्हाला काही दुःख नाही. इथं बसलेल्या कोणालाही त्याचं दुःख नाही. तो गुन्हेगारीच प्रवृत्तीचा होता, तो घाणेरडा होता, लहान मुलींवर अत्याचार करणारा, त्याला मारला याच्याबद्दल आम्हाला तसोबर सुद्धा दुःख आहे. दुःख याचं आहे की तुम्ही न्यायाच्या प्रक्रियेची हत्या केली आणि आज तुम्हाला परवानगी दिली, तुम्ही उद्या वारंवार अशा न्यायाच्या प्रक्रियेची हत्या करत जाल आणि मग रंगवून सांगाल की आम्ही त्या गुन्हेगाराचा कसा नायनाट केला. समाजातली गुन्हेगारी प्रवृत्ती नष्ट कशी होईल याच्यासाठी मूलभूत आणि रचनात्मक काम करण्याची गरज आहे. एका आरोपीला मारून होणार नाही. खलील जिब्राननी म्हटलेलं आहे की जोपर्यंत या समाजामध्ये जातीयता, धर्मांधता, विद्वेष आणि हिंसा पसरवणाऱ्या लोकांची उपस्थिती आहे तोपर्यंत एका दोघांना तुम्ही शिक्षा करून होणार. मग आपण कुठे चाललेलं आहे, महाराष्ट्र राज्य म्हणून कुठे चाललेलं आहे. तर या पैसे वाटप करण्याच्या योजना चालवणाऱ्यांना आपल्याला सांगायला पाहिजे, आपलेच पैसे आपल्या आई बहिणींना वाटतात आणि स्वतःची हुशारी मारतात. त्यांना सांगायला पाहिजे की आम्हाला न्यायाचं राज्य पाहिजे, आम्हाला कायद्याचं राज्य पाहिजे आणि ते संविधानानुसारच चाललं पाहिजे. असं एन्काउंटर केल्यामुळे एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस आणि त्यांचे पक्ष हे सगळे असंविधानिक असल्याचं मी आपल्याला नम्रपणे. मला खूप लहानपणीपासून हे लक्षात आलेलं आहे की प्रतीकं वेगळी आहेत, प्रतिमा वेगळ्या आहेत. त्या प्रतीकांचं त्यांचं स्थान महात्म्य आहे. संसद ही आपल्या भारताच्या संविधानिक प्रक्रिया चालण्याचे केंद्र आहे आणि त्यामुळे त्या इमारतीला महत्त्व आहे. आपण सगळ्यांनी संसद भवनाला किंवा तिथे कामकाज चालते त्याला आपण त्याचा सन्मान केला. परंतु माणसांचं गुन्हेगारीकरण करणं कोणत्याही परिस्थितीत चांगलं नाही असं माझं स्पष्ट मत आहे. माझ्याकडे जेव्हा पत्रकार आले, दुपारी घटना घडली आणि काही पत्रकार माझ्याकडे आले कॅमेरे वगैरे करून, त्यांना मी तेव्हाच्या तेव्हा सांगितलं की या सगळ्या मुलांना, 4 जण आहेत, एक मुलगी आहे त्याच्यामध्ये, या सगळ्यांना कायद्याच्या प्रक्रियेतून कठोर शिक्षा झाली पाहिजे. कारण हे चुकीचं आहे की परवानगी न घेता संसदेमध्ये घुसायचं. हे चुकीचं आहे की संसदेमध्ये अश्रुधुराचे नळकांडे घेऊन जायचे आणि तिथे उड्या मारून
संसद भवनाचं पावित्र्य नष्ट होईल अशा प्रकारची वागणूक करून तिथे ते पिवळ्या धुराचे नळखंडे फोडायचे आणि घोषणा द्यायच्या, हे चुकीचं आहे. त्या चुकीला कोणीच माफी करायला नको आणि त्यासाठी त्यांना शिक्षा झाली पाहिजे. परंतु या मुलांवर UAPA नावाचं सारखं एक अत्यंत भयानक राक्षसी कलम लावायचं, त्या कायद्याची अंमलबजावणी करायची हे आणि म्हणून उद्देश पाहायला पाहिजे. कायद्यामध्ये याला सुरुवात आहे. सगळ्यात महत्त्वाचं की त्या व्यक्तीचं तसं काम करण्याचा उद्देश काय. मग उद्देश जर आपण पाहिला, त्यांचा उद्देश कोणाला इजा करण्याचा नव्हता. हे सगळ्यात त्यांना लक्ष वेधायचं होतं. कशाकडे लक्ष वेधायचं होतं? त्यांना म्हणायचं होतं की चांगले चांगले कपडे घालून जगभर फिरणार, नेहमी भाषणबाजी करणार, नाही त्या विषयावर बोलणारे आणि मोठ्या मोठ्या लोकांच्या वाढदिवसाला त्यांना शुभेच्छा देणारे, एवढा वेळ असणारे आमचे पंतप्रधान महागाईच्या प्रश्नावर का बोलत नाही, बेरोजगारीच्या प्रश्नावर का बोलत. याच्याकडे त्यांना लक्ष वेधायचं होतं मुलांना. त्यांचा उद्देश एवढा होता की तुम्ही बेरोजगारीच्या प्रश्नावर बोला. आणि म्हणून मला असं वाटतं की त्यांच्या गुन्ह्यासाठी त्यांना शिक्षा झाली पाहिजे. परंतु UAPA सारखा कडक कायदा त्यांच्यावर लावून त्यांचं गुन्हेगारीकरण करणं हे चुकीचं आहे. म्हणून UAPAचे कलम रद्द केले पाहिजे यासाठी मी त्यांची वकिली करतो. बाकी त्यांना काय शिक्षा मागितली होती, त्याचे आई वडील, त्यांचा भाऊ, हे सगळ्यांचं माझं बोलणं झालं. मी त्यांना तेव्हाही हे सांगितलं की त्यांनी केलेली कृती चांगली नाही, त्याला शिक्षा झाली. काय इच्छा होती? त्याची इच्छा होती की UPSC MPSCद्वारे आपण प्रशासकीय सेवेत जायचं, देशासाठी काम करायचं. जमलं नाही, मग त्यांनी आपली इच्छा बदलली. त्यांनी ठरवलं की आता पोलीसमध्ये जायचं, आपल्या देशाची सेवा करायची. सतत तो अटेम्प्ट देत होता, परीक्षा देत होता, अत्यंत अभ्यास करत होता. सगळे गावातले लोक कधी गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही, काही. पण नंतर कोविड आलं. कोविडच्या काळामध्ये 2 वर्षाचा कालावधी दिला. अनेक मुलांसारखी त्याची पण मागणी होती. त्या ग्रुपमध्ये तो सहभागी झाला की हा जो 2 वर्षाचा काळ काहीच होऊ शकला नाही, तो मायनस करा, म्हणजे माझी वयोमर्यादा कायम राहील आणि मला UPSC MPSC किंवा अशा स्पर्धा परीक्षामध्ये भाग घेता येईल. सरकारने लक्ष दिलं नाही, त्यांना काही घेणं देणं नाही. मग हे चिडलेल्या मुलांचा ग्रुप झाला आणि त्यांनी हे सगळं कृत्य केलं. त्याच्यामुळे मला असं वाटतं की ते होण्याची प्रक्रिया आणि त्याचा उद्देश हा नक्कीच देशाच्या संसदेचा अपमान करण्याचा नव्हता, तर पंतप्रधानांचं, अमित शहांचं लक्ष वेधण्याचं होतं की तुम्ही बेरोजगारीच्या प्रश्नावर बोला, माणसं उभं करण्याच्या सगळ्या प्रक्रियांबद्दल बोला. तुम्ही असंवेदनशीलता दाखवताय म्हणून आम्ही इथून असे नळकांडी करतो. तिथं भगतसिंगांनी पण केलं होतं. भगतसिंगांनी केलं होतं ना ब्रिटिशांच्या राजवटीमध्ये. आता काय होते की तेव्हा आपण गुलामगिरी होतो, त्यामुळे आपल्यासाठी ते क्रांती झाली आणि आता आपण स्वातंत्र्य आहे, मिळालेलं आहे. पण आपल्याच लोकांविरुद्ध आपल्याला भांडावं लागते आणि ते लोक जे भांडतात त्यांना आपण अतिरेकी असं कसं करू शकतो. आणि म्हणून मला असं वाटतं की ते क्रांतिकारी आहेत आजच्या युगात. एकदा आपण ठरवलं किंवा संविधानातील कायद्याची भूमिका घ्यायची, तर त्याच्यामध्ये कोणी आलं तरी आपल्याला उभं राहायला पाहिजे संविधान आणि कायद्याच्यावर. संविधान आणि कायदा म्हणजे काय की सत्सद्विवेक बुद्धी आहे की आपल्याला लोकांचं भलं झालं पाहिजे अशा प्रकारची शासन व्यवस्था पाहिजे आणि लोकांसाठी काम करणारे राजकीय नेते किंवा राजकीय पक्ष पाहिजे. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज हे माझ्यासाठी माझ्या कामाची दिशा देणारे एक वैचारिक व्यक्ती आहे. गोविंद पानसरे सरांनी जे पुस्तक लिहिलं होतं शिवाजी कोण होता, तर ते लिहिण्याचं कारण होतं, कोण होता हे एकेरी शब्दामध्ये लिहिण्याचं कारण होतं की शिवाजी महाराज आपल्या मनामध्ये आहे, आपल्या घराघरामध्ये आहे. आपलं बोट धरून आपल्याला सामाजिक नीतिमत्तेच्या मार्गावर नेणारे छत्रपती शिवाजी महाराज. आणि म्हणून ती आपुलकी, तो जिव्हाळा जो छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आहे तो नेहमीच महत्त्वाचा आहे असं मला वाटतं. म्हणजे विचार करा की 50 वर्षाचं थोडंसं आयुष्य जगून 350 वर्षानंतरही ज्यांच्या विचारांनी आपल्या मनावर, आपल्या शरीरावर रोमांच तयार होतात आणि चांगल्या वागणुकीची प्रेरणा मिळते, ते छत्रपती शिवाजी महाराज किती मोठे असतील. आता त्या छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार न कळलेले अत्यंत फडतूस स्वरूपाचे लोक हे केवळ भावनांचं राजकारण करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा वापर करत असतील, तर छत्रपती शिवाजी महाराजांना तरी हे आवडलं असतं का हा मला माणसं उभे करण्यासाठी आपलं आयुष्य घालवलेला माणूस आहे छत्रपती शिवाजी महाराज. एक माणूस, एक कुटुंब त्यांनी उभं केलं. अत्यंत शास्त्रीय विचार करणारे छत्रपती शिवाजी महाराज आहेत, ज्यांनी सायन्सचा वापर करून गडकिल्ले अशा स्वरूपाचे बांधले, जलदुर्ग अशा स्वरूपाचे बांधले. तुम्ही जाऊन बघा, त्या जलदुर्गांना अजून एक तडा दिलेली आहे.
आणि यांनी पुतळा उभारला 8 महिन्यापूर्वी आणि त्याच्या आतच तो पुतळा खाली कोसळला. छत्रपती शिवाजी महाराज जिरे टोपासह खाली कोसळलेले आहे. हे पाहणं काही महाराष्ट्राला चांगलं वाटत. मग याच्याबद्दलचे प्रश्न यांना विचारायला पाहिजे. तुमची भ्रष्टाचार करत करत तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या भ्रष्टाचाराच्या घोळात घेतले आणि आता म्हणतात की 100 फुटाचा पुतळा बांधू. तुमचे स्वतःचे पैसे म्हणजे देवेंद्र फडणवीस ते कोण आपले कोकणातले कोण ते नारायण राणे असतील, ते केसरकर असतील, एकनाथ शिंदे असतील, सगळ्यांना माझं म्हणणं आहे तुमचे स्वतःचे पैसे गोळा करा. 100 नाही 200 फुटाचा पुतळा. पण जनतेच्या पैशाचा वापर जनतेच्या भल्यासाठीच आणि जनतेच्या विकासासाठी झाला पाहिजे. हे ज्यांनी शिकवलं त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने विनाकारण पैसा खर्च करायचा. मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाला कधी विरोध केला नाही. तुम्हाला कधीच विरोध केलेला नाही. विरोध हा ज्या जागेवर ते बांधणाऱ्या त्या जागेला आहे, लोकेशनला आहे. लक्षात, लोकेशनला विरोध आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला विरोध याच्यामध्ये खूप मोठा फरक आहे. मग लोकेशनला विरोध का? मी काही सायन्सचा विद्यार्थी नव्हतो, पण या पुतळ्याच्या केसमुळे मला वाचावलं. गोव्याला गेलो आम्ही, तिथे समुद्री शास्त्र विभाग आहे त्या मीराबादच्या पुढे पंडित नेहरूंनी स्थापन केलेलं आहे. ते सांगतील तुम्ही, आम्ही स्थापन केलं. पंडित नेहरूंनी त्या काळात स्थापन केलेलं आहे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफी. ती समुद्री शास्त्राचा अभ्यास करायचा. समुद्राखाली कोणता जीव आहे, समुद्र चांगला कसा राहील, समुद्रामधून आपल्याला जास्तीत जास्त काय काय उपलब्धी मिळेल याबद्दल तिथे अभ्यास आहे. तिथले शास्त्रज्ञ मला भेटले, त्यांनी खूप छान पद्धतीने गायडन्स केलं आणि मला आश्चर्य वाटलं जेव्हा त्यांची पाळी आली की आता तुम्ही प्रतिज्ञापत्र दाखल केलं पाहिजे या केसमध्ये की समुद्रामध्ये अशा प्रकारे पुतळा उभारणं हे निसर्गाची नेहमीसाठीची हानी करणार आहे. तेव्हा ते प्रतिज्ञापत्र मात्र पूर्ण बदललेले वेगळे दबाव आणून जेव्हा असे प्रतिज्ञापत्र दाखल होतात मी अनेक केसेसमध्ये पाहिलं की सरकारची इच्छा आहे मग शास्त्र बदललं तर चालेल, शास्त्रज्ञ बदलले तर चालतील, विज्ञानाची तोडमोड झाली चालेल, आम्हाला वाटते त्याप्रमाणे तुम्ही प्रतिज्ञापत्र दाखल करा. आणि म्हणून मी त्यावेळेस सुद्धा कोर्टामध्ये मला जेव्हा जजनी विचारलं तुमच्या शास्त्रज्ञांच्या अहवालावर सुद्धा विश्वास नाही का, तुम्ही शास्त्रज्ञ आहे का? मी म्हटलं नाही, मी शास्त्रज्ञ नाही, पण माझा या शास्त्रज्ञांच्या अशा प्रकारच्या प्रतिज्ञापत्रावर विश्वास नाही, कारण का ते पाळीव शास्त्रज्ञ. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हा आपल्यासाठी अत्यंत भावनिक विषय यांनी करून टाकला, राजकारणाचा विषय आपण करून टाकला आणि 15,000 ते 20,000 कोटी रुपये कशाला म्हणतात? आज कितीतरी गावाच्या गाव उभे राहतील, सदर होतील, संपन्न होतील, रस्त्याच्या रस्ते चांगले होतील, नळ योजना मिळेल, अनेकांना रोजगार मिळेल. या सगळ्यांचा विचार केला असता छत्रपती शिवाजी महाराजांनी. आणि म्हणून मी एका TV चॅनलवरच्या डिबेटमध्ये तेव्हा मी म्हटलं होतं की छत्रपती शिवाजी महाराज असते तर काय केलं असतं? ज्यांनी निसर्गाची आणि पर्यावरणाची हानी करणारं असा प्रोजेक्ट आणला असेल त्यांना महाराजांनी एकत्र केलं असतं आणि एका गडावर येऊन त्यांचा कडेलोट केला असता. तर आम्हाला भावनिक करण्याचा प्रयत्न करायचा नाही. छत्रपती शिवाजी महाराज आमचं दैवत आहे, ते विचारांच्या दृष्टीने आहे. म्हणून प्रतिमा, पुतळे यांच्या बाहेर आलेला समाज हा जास्त चांगला लोकशाहीचा विचार करू शकतो. आणि म्हणून मग त्यांचे ते भावनिक असलेले लोक माझ्यावर अजूनही टीका करतात. आता काल यांनी कोण आपले देवेंद्र फडणवीस यांनी टीका केली की छत्रपती स्मारकाला विरोध करणारे वकील कोण आहेत ते तुम्ही शोधा. काय डायरेक्ट नाव सांगाल माझं? तुम्ही कशात शोधायला सांगता? गुंडांसारखं बोलता. डायरेक्ट माझं नाव सांगा, कुठे भेटायचं ते सांगा, मी भेटतो. आणि देवेंद्र फडणवीस यांना माझं आव्हान आहे, महाराष्ट्रातल्या कोणत्याही शहरात कोणत्याही चौकात सभा लावा जाहीर, तुम्ही छत्रपती यांचा पुतळा समुद्रात झालाच पाहिजे हे मांडा आणि मी तो कसा नाही झाला पाहिजे हे मांडतो. मग महाराष्ट्राच्या जनतेला निर्णय घेईल. माझं असं म्हणणं आहे की मी आहे तोपर्यंत या समुद्रातल्या स्मारकाला विरोध करीत. पुतळा दुसरीकडे होऊ शकतो, रेसकोर्सवर होऊ शकतो मुंबईमध्ये. बरं, आता सोनर साहेब तिथे पुतळा झाला तर तुम्हाला असं वाटते का हे सगळेजण इथले आपण बसलेले तिथे सेवा वाटणं तेव्हा जाऊ शकतो? नाही. तिथे जाण्याचे तिकीट साधारणतः 500 ते 600 रुपये. ज्यांच्याजवळ 500 ते 600 रुपये ते तिथे जातील, वरती चढतील, दर्शन घेतील आणि परत येतील. बाकीच्यांनी तुमच्या छत्रपतींबद्दल किती चांगल्या भावना असू द्या, तुम्हाला काठावरूनच नमस्कार करावा लागेल, कारण की आपण गरीब बहुजन समाजाचे लोक आहोत.
म्हणून हे राजकारण समजून घ्या. छत्रपती शिवाजी महाराजांचा राजकारणासाठी वापर होऊ देणार नाही असं ठरवलं की आपण संविधानाकडे जाणारे छत्रपती आपल्याला. खरं तर अशी सरांना खूप ऐकावं असं वाटतं. ठाकरे यांच्या पक्षाची बाजू तिथे मांडत असताना सातत्याने जाणवत होतं की ठरवून काही गोष्टी केल्या जातात आणि सूत्र ठरवण्यात आलेलं आहे. एकदम हे अचानक झालेलं नाही. आपल्याला एकनाथ शिंदे साहेबांनी त्यांच्या विधिमंडळातल्या पहिल्या भाषणात सांगितलेलं की ते रात्री उठायचे, मध्यरात्री देवेंद्र फडणवीस यांना भेटायला जायचे आणि सूर्योदयाच्या आधीच ते घरी येऊन पुन्हा झोपल्याचं नाटक करायचे. जिथे त्रिसे पद्धत वेशांतर करत होते ते वेगळ्या वेशांतर वगैरे सगळंच ते आता सगळे चोरांना सगळे मार्ग उपलब्ध. तर ते असं करत होते. त्यांनी स्वतः सांगितलेलं मी एकदा म्हणत होतो. मग आता असंविधानिकता प्रस्थापित करण्यासाठी ज्या ज्या गोष्टी कराव्या लागल्या त्या सगळ्या या घटनेमध्ये झालेल्या आहेत. त्यानंतर त्या केसच्या दरम्यान हे जाणवत होतं की हे लोक मुद्दामून असे वागत आहेत. विशेषतः तेव्हा अध्यक्षपदी असलेले राहुल नार्वेकर यांची वागणूक, त्यानंतर राज्यपाल पदावर असलेले कोणते भगतसिंग कोश्यारी याची वागणूक, की एक राष्ट्रपतीचा एजंट म्हणून साधं काम करण्याची जबाबदारी असलेला माणूस मंत्रिमंडळाच्या सल्ल्याने काम न करता काही दुसऱ्या राजकीय पक्षांच्या सल्ल्याने काम करत असेल तर त्याच्यावर सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा आक्षेप घेतला. त्यांनी सांगितलं की घटनेनुसार स्थापन झालेलं राज्य उलटवून टाकण्यामध्ये राज्यपालाचा एवढा सहभाग दुःखद आहे असं म्हटलं. आता हा राज्यपाल आपण पाहिला कसा होता. ते जुन्या सिनेमातल्या जीवनची आठवण, एवढा आतल्या गाठीचा, एवढा कमी, एवढा दुष्ट असा माणूस जो गव्हर्नर झाल्यावर आपण संविधानाप्रतीच केवळ निष्ठा ठेवायची आहे हे त्याला मान्यच नाही त्या व्यक्तीला. आणि त्यांना हे मान्य आहे की आपण पक्षाचे आहोत. काळी टोपी ज्याची घालायची ना त्याचेच आहोत आपण, त्या काळ्या टोपीची निष्ठा ठेवायची. मग तुम्ही सांगा कसं काय निर्णय होणार. आणि या सगळ्यांनी मिळून संविधानाची तोडफोड करणारा निर्णय दिला. म्हणून आम्ही म्हणतो की एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि आता अजितदादा यांचं सरकार हे पूर्णपणे बेकायदेशीर. अपात्र लोकांनी सरकार स्थापन करून इतके वर्ष महाराष्ट्रामध्ये चालवायचं, याच्यामध्ये दुर्दैवाने सर्वोच्च न्यायालयाचा सुद्धा सहभाग आहे. कारण त्यांनी विलंब लावलेला आहे. सर आता तुम्ही एक उल्लेख केला की न्यायालयाने अशा प्रकारचा ठरवलं. अनेक वेळा न्यायालयाच्या वेगवेगळ्या टिप्पणी आपल्याला पाहायला मिळतात आणि त्या खटल्यावर भाष्य करत असताना न्यायालयाने वेगळी भूमिका मांडतात न्यायाधीश आणि प्रत्यक्ष निकाल देतो तो मात्र एकदम उलटतात. ही काय ह्या म्हणजे न्यायाधीशाच्या या टिप्पणीला कायद्याच्या भाषेत, संसदेच्या भाषेत, संविधानाच्या भाषेत काही महत्व आहे का नाही? पण जेव्हा न्यायालय एखाद्या प्रश्नावर काहीतरी आपले मत मांडतात त्याला ऑबिटर डिक्टा असं एक नाव आहे. आणि साधारणतः न्यायाधीशांच्या संवेदनशीलतेचं एक प्रतीक आहे. त्यांना विषय नेमकेपणाने कळलेला आहे आणि ते या दिशेने आता निर्णयाकडे जाणार असं एक साधारणतः दिसायचं असं त्याचा अर्थ अधिक येतो. आता त्याचा उपयोग हा दिशाभूल करण्यात येतो. म्हणजे खूप चांगलं वक्तव्य करायचं आणि भारतीय लोकांच्या, सज्ञान लोकांच्या, डोकं ठिकाणावर असलेल्या विचार करणाऱ्या साध्या लोकांचा एक अपेक्षा वाढवायच्या की आता निर्णय होणार आहे. त्या दिवशी न्यायाधीशांनी असं म्हटलं आता नक्कीच अशा बाजूने जाणार आणि अचानक निर्णय मात्र वेगळाच होणार. याला आता भारतीय जनता कंटाळली. त्यामुळे ताशेरे ओढू नका, तुमचे काय म्हणणं आहे ते सांगू नका, आम्हाला चांगला एक दर्जेदार निर्णय आहे असं म्हणण्याची पाळी आली. आता अपात्रतेच्या प्रकरणामध्ये तुम्ही मगाशी जो प्रश्न विचारला त्याच्यामध्ये राहुल नार्वेकर काय म्हणतात, तुम्ही खूप जास्त काही सांगत नाही, काही दिवसात निर्णय येईल तुम्हाला दिसेलच. राहुल नार्वेकर काय म्हणतात की जवळपास राहुल नार्वेकर यांनी मला वाटतं 3.5 महिने केस चालली. आम्ही तिथे होतो सगळेजण, विधानसभेत केस चालायचे. तर राहुल नार्वेकर यांनी सांगितलं की पक्षाच्या अंतर्गत वादाचा हा प्रश्न आहे. पक्ष सोडून गेले काही जण, पक्ष फोडला असा हा विषय. म्हणजे काय की पक्षांतर्गत वादाचा प्रश्न आहे, हा पक्षांतर बंदी कायद्याचा प्रश्न नाही. आणि त्यामुळे सगळेजण मग आता पात्र ठरवून टाकले आणि हे सगळे राज्य करायला. आता याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा संविधानिक मुद्दा आहे की 10वे परिशिष्ट, त्याला 10th शेड्यूल आपण म्हणतो, ज्याच्यामध्ये पक्षांतर बंदी कायद्याची रूपरेषा 1985 मध्ये राजीव गांधींनी ठरवली आणि ती कायद्यात आणली. किंवा हे पक्षांतर असे कोणी पण करायचे नाही, पक्षांतर करायची प्रक्रिया असली पाहिजे, असा एक ठरवून तो कायदा आणला.
तर त्याच्यातल्या 6व्या परिशिष्टामध्ये, त्या 10व्या परिशिष्टातल्या 6व्या परिशिष्टामध्ये असं लिहिलेलं आहे की जेव्हा जेव्हा पक्षांतर बंदी कायद्यानुसारचा वादविवाद होईल, निर्णय द्यायचा असेल, तेव्हा तो निर्णय विधानसभेचे अध्यक्ष असलेले व्यक्ती देतील. म्हणून सर्वोच्च न्यायालयाने 5.5 महिने सगळा निर्णय जवळपास घेऊन निर्णय तुम्ही द्या, तुमच्या हस्ते द्या, कारण की संविधानिक तरतूद तशी आहे. म्हणजे न्यायालयाने काय केलं की संविधानाचा सन्मान करणं आवश्यक आहे, संविधानाची प्रक्रिया पाळणं आवश्यक आहे, म्हणून यांच्याकडे प्रकरण पाठवलं. पुढचे 3.5 महिने वाया घालवल्यावर हे काय म्हणतात की हे पात्र अपात्रतेचं प्रकरण हे 10व्या परिशिष्टाचं म्हणजे पक्षांतर बंदीतच नाही, तर हे केवळ पक्षांतर्गत वादाचं आहे. मग आता इथे काही वकील बसलेले आहेत, ते सज्ञान लोक आहेत, सगळ्यांना मी सांगू इच्छितो की जर पक्षांतर बंदी कायद्याचं हे प्रकरण नव्हतं तर राहुल नार्वेकर यांना हे प्रकरण चालून निर्णय देण्याचाच हक्क नाही, काहीच हक्क नाही, शून्य हक्क आहे त्यांना. त्यांनी एक पानाचे पत्र लिहायला पाहिजे होतं किंवा हे पक्षांतर्गत वादाचा विषय आहे, पक्षांतर बंदीचा नाही, त्यामुळे मी सुप्रीम कोर्टाकडे परत पाठवत आहे, सगळे कागदपत्र परत पाठवायला पाहिजे होते. निर्णय कशासाठी घेतला? निर्णय तुम्ही घेतला कारण की तुमच्या मनात पाप आहे, तुम्ही असंविधानिक कृत्य केले. आणि म्हणून उद्धव ठाकरे यांच्यावर ज्या पद्धतीने या सगळ्या प्रकरणामध्ये अन्याय अत्याचार झाला, जसा राहुल गांधींवर तो झाला, खूप मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात आलं, वाईट बोलण्यात आलं त्यांना. एक तुम्ही विचार करा, आपल्या समोर आपल्या वडिलांनी काढलेला पक्ष असा कोणी ओढून देत असेल, ते पुन्हा निवडणूक आयोगाला हाताशी धरून हे धनुष्यबाणे तुमचं शिवसेना तुमचे असा निर्णय होत असेल तर किती आघात होत असतील मनावर. या सगळ्या प्रकरणामध्ये या काही वर्षामध्ये 2014 पासून तर आतापर्यंत मी तुम्हाला सांगतो 2 अत्यंत कडक कणखर मजबूत नेते भारताला मिळालेले आहेत, ज्याचं श्रेय नरेंद्र मोदी आणि अमित शहा. आणि ते 2 कणखर नेते आहेत राष्ट्रीय पातळीवर राहुल गांधी, जो आता म्हणतो राहुल गांधी झुकेगा नाही साला, कुणाचाच ऐकलं नाही राहुल गांधी. आता त्यांनी संविधानच मनामनात आपल्या पोचवण्याचं ठरवलेलं आहे. संविधान राहुल गांधींनी डोक्यावर घेतलेलं आहे आणि त्यांची प्रत्येक वागणूक प्रत्येक पाऊल संविधानिक. दुसरीकडे महाराष्ट्रात आपण पाहतो की घरात बसून सरकार चालवलं वगैरे असं म्हणतो. ते करोना काळात घरात बसून नाही चालवलं तर रस्त्यावर चालवणार. या सगळ्या लोकांनी देवेंद्र फडणवीस, अमित शहा आणि एकनाथ शिंदे यांनी जो काही छळ उद्धव ठाकरेंचा केलेला आहे, आज उद्धव ठाकरे महाराष्ट्रातले पोलादी नेते म्हणून उभे आहेत. आता हे कोणाचं ऐकणार नाही मी तुम्हाला सांगतो. आणि त्यामुळे हे सरकार आता पडणार. म्हटल्याप्रमाणे सांगायचं राहिलं की ज्यांना चिडवलं अजितदादांनी, जे आता घरी बसा किती दिवस त्रास देतात, ते शरद पवार. एक 80-82 वर्षाचा माणूस एवढ्या मजबूतीने काम करू शकतो. तुम्हाला सांगतो की त्यांची कार्यपद्धती जवळून पाहिजे तर 4 पेन वापरतात ते. एक लाल पेननी लिहितात, एक हिरव्या पेननी काय लिहितात, निळ्या पेननी काही लिहितात. मी त्यांना विचारलं किंवा तुम्ही असं का करता, तर ते म्हणाले की लाल पेननी मी जे लिहिलेलं आहे ते मला आज काही झालं तरी करायचं. जे हिरव्या पेननी लिहिलेलं आहे तिथे मी काही लक्ष दिलं नाही, चालेल मी जयंत पाटील किंवा इतर कोणाला तरी त्यात लक्ष घालायला सांगतो. निळ्या पेननी जे लिहिलं त्याच्याकडे मला दुर्लक्ष करायचं. सकाळपासून कामात लागणारा माणूस तुम्हाला सांगतो, हे राजकारणातले महाराष्ट्रातल्या नाही भारताच्या राजकारणातले भीष्म पितामह आहे. त्यांच्यावर तुम्ही काही आरोप करा शरद पवार साहेबांवर, पण यापूर्वी महाराष्ट्राची संस्कृती होती राजकारणाची की ज्येष्ठ राजकीय नेत्यांवर इतक्या घाणेरड्या शब्दात कोणी बोलत नव्हतं. ही पद्धत सुरू केली देवेंद्र फडणवीस ते बावनकुळे यांनी. बावनकुळेंची तुम्ही सांगा एक अशी आहे काही किंवा त्यांनी शरद पवारांबद्दल वाईट बोललं, म्हणजे माझं काय म्हणणं टीका करायची. राजकारणामध्ये टीका केली पाहिजे, परीक्षण केलं पाहिजे, मूल्यांकन केलं पाहिजे, पण अत्यंत असंविधानिक आणि घटनाबाह्य भाषा वापरणारे जे लोक आहेत त्याच्यामध्ये मग मुकेश राणेपर्यंत सगळे, हे बरोबर आहे का तुम्ही सांगा? आपल्या महाराष्ट्रातल्या लोकांचा महाराष्ट्र धर्म हा आहे की आपण सभ्यतेला महत्व देतो, असभ्यतेला आपल्याला पाडायचं. मगाशीच म्हटल्याप्रमाणे खूप संविधान जेव्हा मला कळायला लागलं आणि संविधान आता जास्त स्पष्टपणे दिसायला लागलं, त्याच्यामध्ये मी कधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं बोट सोडलं नाही.
कदाचित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं बोट धरून आणि एका हातामध्ये महात्मा गांधींचं बोट धरून मी चालत असल्यामुळे मला हे दिसते की हे चुकीचं, ते दिशादर्शक आहे आपल्या समाजाचे. आणि मग मला जेव्हा यांनी हे वाक्य म्हटलं की वोट जिहाद झाला आहे, 48 मतदारसंघापैकी महाराष्ट्रात 14 ठिकाणी वोट जिहाद झाला आहे, हे वाक्य बरोबर आहे का असा तपासणी करण्याचा उद्देश होता. आणि तेव्हा मला लक्षात आलं की भारतीय संविधानातल्या कलम 75 नुसार मंत्रिपदावर असलेले कोणी लोक हे शपथ घेत असतात. आणि ती शपथ काय असते, मी कोणाही प्रती दुजाभाव न ठेवता, कोणत्याही प्रकारची द्वेषभावना न ठेवता सगळ्यांच्या उत्थानासाठी मी काम करेन, सगळ्यांप्रती माझं समान ममत्व राहील. मग वोट जिहाद म्हणताना हे ममत्व काय आहे, कोणतं आहे समजून घेण्याचा प्रयत्न आम्ही केला. तेव्हा हे बेकायदेशीरच आहे वोट जिहाद. कारण की इथे महाराष्ट्रामध्ये अनेक नेते देवेंद्र फडणवीस या नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या पावलावर पाऊल चालण्याचा प्रयत्न करतात. सगळ्या भारतभर तसं सुरू झालं. आता यांचे हे जे असंविधानिक पावलं आहे ते मिटवणं खूप कठीण जाणार आहे तुम्हाला. यांनी वाईट कसा उमटवलेला आहे भारतीय लोकशाहीवर, नाचवलेली आहे लोकशाही. आणि म्हणून मला वाटतं की देवेंद्र फडणवीस यांना याबद्दलचा जाब विचारला पाहिजे. तुम्हाला सांगतो सोनर साहेब की कोल्हापुरातले एक मोठे नेते, त्यांचा मला फोन आला सकाळी. त्यांनी मला सांगितलं की असं अशी घटना आमच्या इथे घडली आणि आपल्याला काहीतरी करायचं आहे. म्हटलं नोटीस आपण पाठवू शकतो, त्यांना जाब विचारू शकतो. ते म्हणाले तुम्ही नोटीसची तयारी करा, माझ्याच नावाने पाठवू, आपण करू. मी नोटीस लगेच तयार केली, कारण माझ्या मनात जवळचा विषय होता, मलाही वाटत होतं काहीतरी झालं पाहिजे. मग मी त्या राजकीय नेत्यांना फोन केला, झाली आहे नोटीस, आपण आता पाठवून देऊ. तर ते म्हणले आपण जरा थांबा, विचारतो, तुम्ही मला पाठवून. मग मी त्यांना पाठवलं. ते काही तयार नव्हते, असं दिसत होतं की नकारी देत नव्हते, काही प्रतिसाद देत नव्हते. म्हणून मी मुंबईतले एक मोठे नेते आहेत काँग्रेसचे, त्यांना फोन केला. तर त्यांनी मला सांगितलं मला पक्षप्रमुखांना विचारावं. म्हणून मी नाना पटोलेंना फोन केला. तर नाना पटोलेंचा फोन काही लागला. त्यानंतर मी आणखी पश्चिम महाराष्ट्रातले काँग्रेसचे अत्यंत मोठे अनुभवी नेते आहेत, त्यांना फोन केला. ते इंग्लिशमध्ये वगैरे पण बोलतात. त्यांनी सांगितलं दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट, वी शुड गो अहेड अँड आय एम कमिंग टू पुणे टुमॉरो, सो वी गो थ्रू इट आणि आपण करू. तरी पण त्यांनी काही नंतर प्रतिसाद दिला. असे 5 महत्त्वाचे काँग्रेसमधले नेते मी तपासले. त्यांनी वेळेकामीपणा केला, कोणी दिला नाही तसं परवानगी. मग काँग्रेसचे एक सरचिटणीस आहेत नागपूरचे, संजय सिंगलकर, त्यांच्या नावाने आमची नोटीस पाठवली. मी हे पार्श्वभूमी सांगायचं कारण एक आहे की जर पूर्णच्या पूर्ण काँग्रेस पक्ष हा एकट्या राहुल गांधींच्या भरोश्यावर चालणार असेल आणि इथले लोक कोणती संविधानिक भूमिका घेण्यासाठी तयार नसतील, तर यांच्या सुद्धा संविधानिक भूमिका तपासल्या पाहिजे. काँग्रेसचं काय असतं नेहमी, तुम्ही कोणीतरी पक्ष चालवा, आम्हाला निवडून द्या, आम्ही आमची सरंजामशाही राबवतो. असं चालणार नाही. तुम्हाला संविधानाबद्दल बोलावं लागेल, संविधानाबद्दल उभं राहावं लागेल आणि तुम्हाला भूमिका घ्यावं लागेल. भूमिका घेणाऱ्यांचा काँग्रेस पक्ष आहे, अशा पुढच्या लोकांचा नाही. हे मला आपल्याला एक मुद्दा सांगायचा. दुसरा मुद्दा की ज्या सत्तेच्या आधारे ते उपमुख्यमंत्री आहेत, मंत्री आहेत, गृहमंत्री म्हणून काम पाहतात, त्याच्यामध्ये असे वक्तव्य करणं शोभत नाही. मग यापूर्वी लोकसभा इलेक्शन जी 2024ची होती तेव्हा असे अनेक शब्द वापरले गेले, त्याची जंत्री आम्ही सगळी काढली. त्या नोटीसमध्ये आम्ही ते लिहिलं. त्याच्यात काय झालेलं आहे की निवडणुका सुरू आहे, निवडणुकांच्या दरम्यान भाषणं सुरू आहे आणि मोदी म्हणतात लव जिहाद झाले. दुसरीकडे ते म्हणतात करोना जिहाद या लोकांनी केलेला आहे. तिसरीकडे एकदा म्हणतात की फ्लड जिहाद, म्हणजे हे जे पूर वगैरे आलेले आहेत हे यांच्याच करणीमुळे आलेले फ्लड जिहाद झालेले आहे. अजून त्यांनी काय लँड जिहाद हा शब्द वापरला. प्रत्येक वेळेस धार्मिक ध्रुवीकरण करणारे जे वक्तव्य त्यांनी केलेले आहेत ते बेकायदेशीर घटनाविरोधी आहे. म्हणून आम्ही राज्य निवडणूक आयोगाला नोटीस पाठवली की आता निवडणुका काही दिवसात सुरू होतील, आदर्श आचारसंहिता लागेल, त्यावेळेस देवेंद्र फडणवीस, अमित शहा, नरेंद्र मोदी किंवा त्यांच्यापैकी कोणीही बडबड करणारे विनाकारण त्यांनी जर संविधान विरोधी भूमिका काही घेतली आणि असे लव जिहाद, हे जिहाद, ते जिहाद हे शब्द वापरले, यांच्यावर कारवाई करा. आपण किती दिवस आपल्या देशातल्या मुस्लिम लोकांना दुजेपणाची वागणूक देणार आहे? त्या लोकांनी ठरवलं भारत पाकिस्तान तुकडे होत असताना की आम्ही पाकिस्तान आमचा देश नाही, भारत आमचा देश आहे, तो प्रत्येक मुस्लिम माणूस भारतीय आहे. नेहमी काय तुम्ही त्यांना देशभक्तीची त्यांची परीक्षा घेता, नेहमी सगळ्या समाजाला त्यांच्याकडे श्रद्धेने बघायला सांगता. माझं स्पष्ट मत आहे की जे कट्टरवादी असतील, ते मुस्लिम कट्टरवादी असो, हिंदू कट्टरवादी असो, ख्रिश्चन कट्टरवादी असो, बौद्ध कट्टरवादी असो,
धर्माच्या नावाने तिथे पायी पायी चालत जातात. तो वारकरी समाज जो आहे ना, तो आपला धर्म, सगळ्यांचा धर्म. त्यांच्या काही अपेक्षा नाही आहे की विठ्ठलाचं दर्शन घ्यायचं, थंड पाणी प्यायचं, यायचं, कोणी काही देऊ किंवा न देऊ. आपण या सहज धर्मभावाकडे गेलं पाहिजे. तुम्ही कीर्तनकार म्हणून ते जास्त चांगलं सांगू शकता, पण जो सहजपणे बाळगायचा धर्म तो असला पाहिजे. जबरदस्तीने ओढून ताणून धर्म आणायचे कशामध्ये, पण हे चांगलं नाही. यासाठी देवेंद्र फडणवीस यांना नोटीस पाठवली. खूप खूप धन्यवाद.